जगताला पडलेला एक सुंदर स्वप्न, परंतु सध्या त्याच्या हातात ही गोलंदाजीची धुरा आहे. आणि सांगायचं झालं तर आताच मला वाटते काहीसं गुणगीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरले होते, परंतु आता इथे थोडा परफॉर्मन्स मित्र म्हणजे आकाश गायकरचाच इथे चांगला झाला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जर गोलंदाजी मैदानात टिकली गेली तर बरंच काही पाहायला मिळेल. तितकीच तगडी आव्हान आहेत सध्या राजेंद्र भोईर आणि त्याच्या समवेत स्वप्नील भोईर. मॅच एकीकडे ऑन होईल, बॉल पिचिंग होतोय, आपण पाहतोय या ठिकाणी. चला त्वरित विलंब होतोय, पार कसं होतंय, षटके मात्र तुमची 20 मिनिटात समाप्त होत आहेत, परंतु त्याच्यानंतर मधली जी गॅप आहे ती पार 10 ते 15 मिनिटांची घेतली जाते, याची नोंद घ्या आपण. पहिला बॉल 12:52 53 अगदी आपण पाहायला गेलं तर इथे पहिला बॉल घातक होता खरं म्हणायला गेलं तर शिवाम. अगदी आकाश गायकरची गोलंदाजी आहे आणि अनेक वर्ष गोलंदाजीच्या जीवावरती राज्य करणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळालं आहे, परंतु सध्या आता संघासाठी अस्तित्वाची लढाई देत आहेत. पहिलाच बॉल शरीरभेदी फेकला होता आकाश गायकरनं. फार चांगला गोलंदाजी संदीप सर आकाश गायकर देखील, आणि त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग मार्कवरती येतो राजेंद्र भोईर, कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली. त्याच्या विरोधात 2 निर्धाव बॉल फेकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मी प्रथम सत्रामध्ये सहजरित्या उल्लेख केला की फायटिंग स्कोर उभारावा लागेल स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला कालभैरव मालेगाव संघाच्या अगेन्स्ट, कारण आपल्या गोलंदाजीच्या अटॅकिंगवरती विश्वास ठेवत त्या पुरेशा धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या त्या स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला, आणि त्या फायटिंग स्कोर पर्यंत तर वाटचाल केली आहे उमरोली संघाने. पण स्लॉटमध्ये हा बॉल हवेमध्ये कॅप्टन अतुल लोंगले जज करतोय, पकडली जाईल जेल. महत्वाचा धक्का राजेंद्र भोईर कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबलीचा संपतोय खेळ या मॅच मधून. लागला इम्पॉर्टंट धक्का, ट्रम्प कार्ड, बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. हे पहा, सर्वांना आम्ही सातत्यपूर्ण सूचित करतोय, ज्यांना पारितोषिकं लावायची आहेत त्यांनी आमच्याकडे ती पहिले जमा करा, तदनंतर ती पारितोषिकं पुकारली जातील आणि ती पारितोषिकं एकदाच पुकारली जातील, याची प्रत्येकाने नोंद घ्या. राजेंद्र भोईरची विकेट शिवम फार महत्त्वपूर्ण होती. इथे मात्र पहिले 2 डॉट बॉल आल्याच्या नंतर झुलवत ठेवला होता खरं म्हणायला गेलं तर आकाश गायकरने मैदानामध्ये, आणि त्याच्यानंतर इथे राजेंद्र भोईरची विकेट, एक तगडी विकेट पाहायला मिळाली. 2 निर्धाव बॉलचं प्रेशर होतं राजेंद्र भोईर बॅटिंग मार्कवरती, आणि तिसऱ्या बॉलमध्ये त्या प्रेशर रिलीजच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट बहाल केलेली आहे राजेंद्र भोईरनं, आणि डगआउटमध्ये तो पोहोचलाय. आता नवीन फलंदाज आलेला आहे हेमंत. बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केलेला आहे आता कालभैरव मालेगाव संघानं. हेमंतला थोडं पुढे सरकवलंय, अजूनही अमोल भोईर येणं बाकी आहे, आकाश भोईर देखील येणं बाकी आहे, आणि त्याच दरम्यान हेमंतवरती विश्वास ठेवलाय कालभैरव मालेगाव संघानं. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजूनही धाव फलक उभारलेला नाहीये. एक फलंदाज बाद झालाय आणि टोटल 4 बॉल संपलेले आहेत. बरंच काही वाटलं होतं खरं म्हणायला गेलं तर, सामन्यातली एक लय होती ती टिकून ठेवली आकाश गायकरने, कारण एकीकडे वाटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे षटक आहे तिथे जर कालभैरव मालेगाव टीमच्या धावफलकावरती धावा वाढल्या तर मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असतं उमरोली टीमवरती, परंतु आकाश गायकरने या 4 बॉलमध्ये एकही धाव त्याने करून दिली नाहीये. व्हेरिएशन करतोय, पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल, पंच स्टेबल आहेत आमचे, आणि त्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय संदीप सर. बघता बघता इथे धाव संख्या उभारली आहे ती एकही धाव नाहीये, 43चा टार्गेट, आणि अजूनही धावफलकाचा विचार केला तर एकही धाव नाहीये धावफलकावर. हा बॉल जर शिवम डॉट आला ना तर या स्पर्धेचं 3रं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. फटका टॅपिंग करून केले आहेत, परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. आकाश गायकरचं कौतुक जरूर करावं लागेल, मेडन षटक हाताळलाय आकाश गायकरने. का म्हटलं होतं मी सुरुवातीलाच म्हटलं की केटीसी जगताला पडलेलं एक गोड स्वप्न आहे, परंतु इथे आकाश गायकरने त्याच्या गोलंदाजीची जादू मैदानावरती कायम जरूर ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अजूनही कोणत्याही धाव संख्येचं खातं श्री कालभैरव मालेगाव टीमचं उघडलेलं दिसत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आहे, मेडन षटक हाताळलाय आकाश गायकरने. स्क्रीनवरती पाहता आकाश गायकर नुकतंच त्यानं षटक संपवलंय. एका षटकामध्ये
6 डॉट बॉल टाकण्याचा काम